महाराष्ट्रातल्या तरुणानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केलंय। 886 रँक मिळवत अभिजयने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे। NIT वारंगळमधून कॉम्प्युटर सायन्स आणि बीटेक केलेल्या अभिजयने 50 लाखांचं पॅकेज सोडून यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर 2020 पासून आतापर्यंत दिलेल्या चौथ्या अटेम्प्टमध्ये अभिजय यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालाय। अभिजयने मिळवलेल्या यशाबद्दल त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे। त्याच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी। केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकालात जाहीर झालेला आहे आणि जालन्याच्या अग्रेसन नगर भागातील एका तरुणाने या परीक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादित केलेला आहे। मी सध्या अग्रेसन नगर भागात या ठिकाणी उभा आहे आणि अभिजय पगारे असं या तरुणाचं नाव आहे। तो सध्या CIAS या पदावर आहे आणि त्याची ट्रेनिंग सध्या सुरू आहे। आपण त्याच्या घरी आलेलो आहोत। आपल्यासोबत त्याचे वडील आहेत, त्याची आई आहे आणि त्याचा कुटुंबीय आपल्यासोबत आहे। नेमकं त्यांच्या आज भावना काय आहेत, त्यांना काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत। सर, काय सांगणार तुमच्या मुलाने या परीक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादित केलेला आहे, काय भावना आहे? खरं तर अभिजयचे यश शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाहीये, कारण मागच्या 5 वर्षापासून तो JP मॉर्गन बँगलोर इथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होता। 50 लाखाचं घवघवीत पॅकेज असताना सुद्धा त्याचं मन तिथे रमलं नाही आणि तो UPSC कडे वळाला। त्यांनी UPSCच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये तो इंटरव्ह्यूपर्यंत गेला, पण दुर्दैवाने त्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं नाही। त्याचं जे मुख्य जे होतं की त्याचं ध्येय IAS होण्याचं ध्येय होतं, ते ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी पुन्हा चौथ्यांदा UPSC परीक्षा दिली आणि या UPSC परीक्षेमध्ये त्याला पुन्हा एकदा त्यांनी UPSC परीक्षा क्रॅक केली। परंतु यावर सुद्धा तो समाधानी नाहीये आणि भविष्यामध्ये पुन्हा तो रँक इम्प्रूव्हमेंटसाठी पुन्हा UPSCची परीक्षा देणार आहे। मला ना खूप अभिमान आहे त्याचा आणि त्याचे कष्ट म्हणजे मी त्याच्या कष्टाला अंतच नाहीये। इतका अभ्यास करतोय तो, सतत त्याचा अभ्यास चालू आहे 5 वर्षापासून। आपण जर पाहायला गेलं तर अभिजय याला एका IT कंपनीमध्ये 50 लाखाचं पॅकेज होतं, मात्र त्याने ते पॅकेज त्याला सोडलं आणि त्याने देशसेवा समाजसेवा करण्यासाठी त्याने UPSC परीक्षा दिली आणि या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला आणि यामध्ये त्याने घवघवीत यश संपादित केलेलं आहे आणि त्याच्या परिवाराला आज या यशामुळे आनंद अश्रू अनावर झालेले आहेत। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।